वनवासाच्या काळात श्रीराम, सीता आणि लक्ष्मण गंगा नदीच्या किनाऱ्यावर पोहोचले. शांत वातावरण आणि पुढे विशाल नदीचा प्रवाह. तेवढ्यात एक साधा आणि नम्र नावाडी केवट त्यांच्या समोर येतो. डोळ्यांत भक्ती आणि हृदयात अपार श्रद्धा. श्रीराम प्रेमाने म्हणाले, हे नावाड्या, आम्हाला ही नदी पार करून देशील का? प्रभू, आधी तुमचे पाय धुऊ दे, मगच तुम्हाला नावेत बसवेन. केवट भक्तिभावाने श्रीरामांचे पाय धुवू लागला. त्या क्षणी त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणि वातावरणात दिव्य प्रकाश पसरला. केवट त्यांना नावेत बसवून हळूहळू गंगा नदी पार करू लागला. जणू काही भक्तीचाच प्रवास सुरू होता. किनाऱ्यावर पोहोचल्यावर श्रीराम म्हणाले, तुला काय देऊ? तेव्हा केवट म्हणाला, प्रभू, आज मी तुम्हाला नदी पार केली, उद्या तर तुम्ही मला भवसागरातून पार करा.